सगळ्यांना नमस्कार. मी प्रथमेश बैत. आज एकादशी होती, म्हणजेच माझ्या बायकोचा उपवास. मग ती म्हणाली, चल ना खारघरच्या इस्कॉन टेम्पलला जाऊया. पण मी थोडा विचार केला. आपल्या कल्याण डोंबिवलीमध्येच इस्कॉन टेम्पल असेल तर एवढं लांब का जायचं. बस मग काय, प्लॅन झाला आणि आम्ही निघालो एका मस्त बाईक राईडला. रस्त्यातला वारा, शांत वातावरण, एकदम फ्रेश फील येत होता. थोड्याच वेळात माझ्या बायकोला लांबूनच इस्कॉन टेम्पल दिसलं आणि तिचा आनंद बघण्यासारखा होता. मंदिराजवळ पोहोचल्यावर पहिल्यांदाच वाटलं की आजचा दिवस खूप खास जाणार आहे. मंदिराच्या एंट्री समोरच पाय धुण्यासाठी नळाची छान सोय केली आहे. तिथे पाय धुवून आम्ही शांतपणे मंदिरात प्रवेश केला. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवली. मंदिरामध्ये हरिनामाचा जप चालूच होता. जणू सगळा ताण कुठेतरी गायब झाला. मंदिराचं बांधकाम खूपच सुंदर आहे. बाहेरून आणि आतून अप्रतिम नक्षीकाम, आणि आतल्या बाजूने सीलिंगवरची चित्र तर अगदी मन मोहून टाक. मंदिरामध्येच काही आध्यात्मिक पुस्तके विक्रीसाठी ठेवलेली आहेत, ज्यामुळे तुम्ही इथून काहीतरी चांगलं ज्ञान घेऊन जाऊ शकता. मग आम्ही वरच्या बाल्कनीत गेलो आणि तिथे श्रीकृष्णाच्या सगळ्या किमया सुंदर छायाचित्रांमधून मांडलेल्या होत्या. प्रत्येक चित्र एक कथा सांगत होतं आणि मनाला खूप शांती देत होतं. त्यानंतर प्रसाद घेतला आणि मग आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघायला निघालो. गेटच्या बाजूलाच खाण्यापिण्यासाठी एक छोटासा स्टॉल आहे. तिथे आम्ही समोसा, रबडी आणि लस्सी ट्राय केली आणि खरंच चव जबरदस्त होती. तुम्ही पण इथं आलात तर नक्की ट्राय करा. मंदिराच्या आवारातच एक गोशाळा आहे. इथे तुम्ही गायींना चारा देऊ शकता आणि तो अनुभव खूपच समाधान देणारा असतो. हळूहळू संध्याकाळ झाली आणि मंदिराच्या बाहेरून दिसणारा सनसेट अगदी अप्रतिम होता. तो क्षण आम्ही फक्त अनुभवत बसलो आणि मग सुंदर आठवणी मनात घेऊन आम्ही निघालो परत घरी. तुमच्यातला कोण कोण इथे येऊन गेलाय कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.